कितीही नको नको म्हटलं तरी शेवटी आजचा दिवस आलाच. आज आहे रोहिणीचं लग्न आणि पहा आमची नवरीबाई खूप सुंदर दिसते. आणि इथे आम्ही सर्वजण तयार झालो. हॉलवरती जाण्यासाठी निघणारच होतो. म्हटलं चला थोड्याशा आठवणी समेटून घेऊयात. त्यासाठी इथे फोटो काढायचे चाललेले. फोटोज काढले आणि त्याच्यानंतर आलो हॉलवरती आल्यानंतर नवरदेवाचं औक्षण केलं आणि त्याच्यानंतर घेतलं आतमध्ये. तो खूप सुंदर डेकोरेशन केलेलं, खूप छान हॉल सजवलेला. पण हे डेकोरेशन बघताना तेवढंच आनंद होत होता, तेवढंच वाईटही वाटत होतं की रोहिणीचं लग्न आहे असं. त्यामुळे थोड्या वेळाने सगळ्यांना रडूच येत होतं आज. आणि इथं छान डेकोरेशन केलेलं. पण मला हे व्हिडिओ घ्यायला जमलेच नाही, कारण आज घरचं लग्न असल्यामुळे खूप बिझी होते. आर्यने हे छोटे शॉर्ट घेतलेले आहेत, तेच मी तुमच्याशी शेअर करते आहे. आणि ते आम्ही आणलेलं सगळं साहित्य असं लावून घेतलेलं. आणि त्याच्यानंतर इथे हळदीसाठी रोहिणी तयार झालेली आहे. पहा इथे हळदी खूप सुंदर दिसते आणि खूप छान तिचे लुक झालेला. आणि हळदी झाल्यानंतर लगेचच लग्नाची एंट्री होती. पण हे सगळे व्हिडिओ मी नाही घेतले, कारण माझ्याकडे जे इतरांचे घेतलेले होते तेच व्हिडिओ मी एडिट करून पाठवते. म्हटलं रोहिणीचे लग्नाचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेच पाहिजे, कारण आधीचे सगळे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेत लग्नाच्या आधीच्या फंक्शन्सचे. त्यामुळं. आणि हे पहा इथे एंट्री झाली नवरीची आमच्या. आणि तिला बघून फक्त रडायला येत होतं आम्हाला सगळ्यांना. आणि इथं आमचं लग्न रडण्यातच गेलं, त्यामुळे व्हिडिओ तिथे घेतलेच नाही. आणि इथे आहे सप्तपदी झाल्यानंतर कानपिळकी चाललेली. इथं थोडंसं हसवायचं चाललेलं, कारण सगळ्यांनाच रडू येत होतं. दादाही रडत होता. आणि हे आमचा भावी नवरदेव. नवरा नवरीचे फोटोज काढायचे चाललेले. तोपर्यंत आम्ही इकडे फोटोज काढून घेतले आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या बरोबर मी सेल्फी घेतली, कारण तेवढं सगळ्यांना प्रायोरिटी दिल्यासारखं वाटतं आपल्या लग्नामध्ये. ते आपल्या लग्नासाठी आलेले असतात. त्यामुळं आजसाठी एवढंच. भेटू म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.